मग यूट्यूबचा प्रवास सुरू झाला. 1.5 महिन्यात यूट्यूबचं मॉनिटायझेशन कम्प्लीट झालं होतं. बापरे. हा म्हणजे वर्ष 4-5 वर्ष होत नाही कधी कधी, पण आई भवानीची कृपा होती, महाराजांचा आशीर्वाद होता आणि 1.5 महिन्यात माझं यूट्यूबचं मॉनिटायझेशन सुरू झालं होतं. महाराजांनी 450 वर्षापूर्वी जो इतिहास घडवून ठेवला आहे, व्यक्तिविशेष म्हणून, कुठलाही अवतार वगैरे नाही, व्यक्तिविशेष म्हणून, त्यांच्या दृष्टीनं स्वराज्याची जी संकल्पना आहे ती सर्वोच्च होती आणि ती सर्वोच्च आहे. 3 प्रकार आहेत जे सध्या मी करतोय, बरोबर आहे. महाराज, गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि भटकंती. ठीक आहे, म्हणजे हे कनेक्टेड आहेत 3 विषय. तुला पर्सनली महाराजांच्या आयुष्यातला कुठला इन्सिडेंट सर्वात जास्त आवडतो? मोटिवेशन आहे तुला एक प्रकारचं. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या काही नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रथमेश राणे आणि ते महाराजांबद्दल खूप चांगलं कार्य करत आहेत. त्यांच्या कंटेंट क्रिएशनद्वारे ते लोकांना चांगली माहिती पुरवत आहेत. त्यासोबत काही हौशी जे आपल्या महाराजांबद्दल इतिहासाचा जाणून घेण्यासाठी जे प्रयत्न करतात अशा लोकांना एकत्र घेऊन ते दुर्ग भ्रमंती देखील करत आहेत आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा तो तुम्ही कंटेंट पाहाल तर तुम्हाला अगदी मराठीमध्ये जो ऑथेंटिक कंटेंट जो आहे महाराजांबद्दलचा तो जवळपास जेवढा होईल तेवढा ते देण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून हाचा आपला जो एपिसोड आहे तो खूप जबरदस्त होणार आहे, म्हणून बघत राहा आपला हा एपिसोड. तर आज मी युट्यूबचे व्हिडिओ खूप फॉलो करतो, खूप आधीपासून आपली ओळख आहे आणि सगळ्या व्हिडिओ एकदम अप्रतिम असतात. म्हणजे जे कंटेंट मराठी माणसाला खरोखर मिळायला होतं तेच तू देतोयस. पण आता हे जे फिरणं असेल किंवा महाराजांचे गड किल्ले बघणे असेल हे ठीक आहे, पण कुठेतरी तुला त्याची एक आवड लागली असेल लहान असताना, त्याशिवाय तू एवढ्या लेवलपर्यंत ते करू शकतच नाहीस कधीच. बरोबर. ती आवड तुला कुठे लागली? 3 प्रकार आहेत जे सध्या मी करतोय, बरोबर आहे. महाराज, गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि भटकंती. ठीक आहे, म्हणजे हे कनेक्टेड आहेत 3 विषय. आता महाराजांचा वेळ लागण्यासाठी महाराष्ट्रात जन्म एवढंच पुरेसं आहे. म्हणजे ज्या लोकांचा महाराष्ट्रात जन्म झाला त्यांना महाराजांचं वेळ आपोआप लागतं. ट्रेकिंगचं म्हणशील तर 12वी नंतर असं सहज म्हणून आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो. आमचे एक वरिष्ठ सहकारी होते. मी आता डोंगरी क्लब सोबत मी ट्रेकिंगला बरीच वर्ष जातोय. तिकडचे आमचे महेश नेरोकेकर म्हणून सिनियर होते, त्यांच्यासोबत आम्ही मित्र म्हणून गेलो होतो. तेव्हा आम्ही क्लबमधून नव्हतो गेलो. आणि मग ते एक वेळ तिथून सुरू झालं. तिथून मग गिर्यारोहण सुरू झालं जवळपास 5-1 वर्ष त्यानंतर मी करत होतो. आणि मग त्यानंतर हा प्रवास म्हणजे युट्यूब आणि मग युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा भटकंती सुरू झाली. आणि भटकंती 3रा विषय जो होता तो, तर फिरायला कोणाला नाही आवडत. भटकंती म्हटल्यावर आम्ही कोकणातले, त्यामुळे गाव तुमची उन्हाळ्याची सुट्टी म्हटली किंवा कुठलीही सुट्टी म्हटली की पळा गावी, या गोष्टी होत होत्या. त्यामुळे ह्या 3 गोष्टी कनेक्ट झाल्या आणि रोडवर जाण्याचा प्रवास सुरू झाला. मस्त, चांगलंय. तुझा लहानपणीपासून असं एक स्टेप बाय स्टेप गोष्टी जुळत गेल्या आणि मग तुला वाटलं की बाबा आता म्हणजे काहीतरी करावं. हा प्रवास सुद्धा काही असा ठरवून वगैरे नव्हता. खरं तर मी यापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये मुंबई आवृत्तीसाठी काम करत होतो. नामांकित वृत्तपत्र होतं आणि जवळपास 4.5 वर्ष तिथे काम केलं. इंटर्न आणि पेरोल असं दोन्ही मिळून एक 4.5-5 वर्ष मी तिकडे होतो. आणि तो जॉब क्विट केला आणि म्हटलं काहीतरी स्वतःचं करूया. म्हणजे हे आता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे सगळं आधीपासून डोक्यात होतं. कारण वडिलांचा छोटासा व्यवसाय होता. त्यांचं आधीपासून म्हणणं होतं की प्रथमेश करशील तर व्यवसाय कर, नोकरी नको. आणि आईचं असं म्हणणं होतं की नाही, नोकरी असेल तर म्हणजे एक ते असतं ना आई लोकांचं. तर नोकरी लागल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद आईला होता. आणि पप्पांचं तरी म्हणणं होतं की ठीक आहे, छान आहे, कारण नामांकित वृत्तपत्र होतं, पेरोलला गेलो होतो, त्यामुळे आनंद त्यांनाही झाला होता. पण त्यांचं म्हणणं होतं की व्यवसाय करशील तर मला आणखीन आवडेल. मग ज्यावेळी जॉब क्विट करण्याचा प्रश्न होता, त्यावेळी सगळ्यात भक्कम पाठिंबा जर कोणी दिला असेल तर तो माझ्या वडिलांनी दिला. कारण त्यांना प्रचंड आनंद झाला होता. आणि आईचं असं होतं की अरे बापरे, पण ती निर्णयाच्या विरोधात नव्हती, पण तिचं असं होतं की अरे आता कसं काय. आणि लग्नाची बोलणी वगैरे त्या काळातच सगळं सुरू होतं.
पण म्हटलं करेन मी. म्हटलं पप्पांना म्हटलं बघा पप्पा, एक 2 वर्ष तो जॉब पेरोलला येऊन झालेली होती, एक 1.5 वर्ष झाली होती. आणि पप्पांना म्हटलं पप्पा, आतापर्यंत मी काही जबाबदाऱ्या घरच्या घ्यायला सुरुवात केली होती, आता मला पुन्हा ब्रेक लागेल, कारण महिनाभर माझ्याकडे मंथली फिक्स इन्कम नसेल. सो माझा पुन्हा वर्षभर तुम्हाला त्रास असेल आता. पण मी तुम्हाला एवढी खात्री तर देतो की वर्षभरात मी असं काहीतरी उभं करेन की जेणेकरून ह्या गोष्टी पुन्हा रुळावर येतील. आणि मग युट्यूब चॅनलचं त्यावेळी डोक्यात होतं. आणि आमचं वडिलांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय होता, त्यामुळे प्रवास आणि या सगळ्या गोष्टी आधीपासून घडत होत्या. म्हणजे मी अगदी 10वी-11वी पासून मी टूर गाईड, टूर मॅनेजर म्हणून पण कामं केलेली आहेत आमच्या ओळखीच्या लोकांकडे. मग अष्टविनायक असेल किंवा कोल्हापूर दर्शन असेल, अशा ठिकाणी मी टूर गाईड म्हणून त्याही वयात जाऊन आलेलो आहे. कारण प्रवासाची आवड होती आणि ना एक कम्युनिकेशन स्किल थोडंसं आधीपासून डेव्हलप होतं, कारण ते सगळं माझ्या वडिलांकडून आलेलं आहे माझ्याकडे. म्हणजे जितकी मंडळी माझ्या वडिलांना ओळखतात तर ते लगेच मला बघून बोलतात की अरे एक कार्बन कॉपी आहे. सो ते सगळं आधीपासून आल्यामुळे हा प्रवास पण फार लवकर सुरू झाला. म्हणजे 11वी-12वी पासूनच मी ते टूर गाईड, टूर मॅनेजर म्हणून मी जायचो. फिरायची आवड होती आणि प्रत्येक दिवसाचं एक मानधन मिळायचं, त्यामुळे ते नाही का पॉकेट मनी टाईप होतं, त्यामुळे मग ते जाणं होतं. आणि मग ते सगळं कुठे आलं फिरून, तर मग ते युट्यूबकडे आलं की आता युट्यूब चॅनल सुरू करू आणि मग स्वतःचं त्यामध्ये येईल. या दृष्टिकोनातून मग मी त्यामध्ये आलो, जिथे माझं ट्रॅव्हलिंगचा धंदा पण मला वडिलांचा चालवता येईल आणि युट्यूब चॅनल म्हणून एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येईल. पण तो प्रवास करत असताना ट्रॅव्हलिंगच्या व्यवसायात लक्ष घालणं पॉसिबलच झालं नाही. तो आहे आता आमची ताई सांभाळते. पण मग इथेच इतका वेळ गेला आणि इतकं रमायला लागलो या ठिकाणी महाराजांच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये, महाराजांच्या कथांमध्ये, महाराजांच्या कर्तृत्वामध्ये, की मग त्या व्यवसायात मला लक्ष घालायला तितका पुरेसा वेळ मिळाला नाही. मग युट्यूबचा प्रवास सुरू झाला. 1.5 महिन्यात युट्यूबचं मॉनिटायझेशन कम्प्लीट झालं होतं. बापरे. हा, म्हणजे वर्ष 4-5 वर्ष होत नाही कधी कधी, पण आई भवानीची कृपा होती, महाराजांचा आशीर्वाद होता आणि 1.5 महिन्यात माझं युट्यूबचं मॉनिटायझेशन सुरू झालं होतं. पहिलाच व्हिडिओ मी टाकला होता सिंधुदुर्गाचा, तो प्रचंड चालला. त्यानंतर विजयदुर्गची सिरीज पण खूप चालली, त्यामुळे 1.5 महिन्यामध्ये मला तो पाण्यात वगैरे जाऊन नंतरच्या वेळेस तर हो विजयदुर्गचं तर म्हणजे लोकांच्या आजही ते लक्षात आहे आणि माझ्याही ते लक्षात आहे, कारण मला तेव्हा पोहता येत नव्हतं. ओके. आणि त्या भर खाडीमध्ये मध्यभागी गेल्यानंतर जेव्हा माझा आणि माझ्यासोबत जो आपण काय म्हणतो की जो व्यक्ती आला होता आम्हाला ते सगळं पाण्यामध्ये घेऊन जायला, आपण काय करतो स्कुबा ड्रायव्हर, तर त्याचा आणि माझा थोड्या वेळासाठी ना असा संपर्क तुटला होता. कारण ती लोक पकडून आपल्याला घेऊन जातात ना, मला पोहता येत नव्हतं. डेंजर. मग त्या थोड्या क्षणासाठी मला असं झालं होतं की झाला कार्यक्रम आहे आज, उद्या विजयदुर्गाच्या किनाऱ्यावर सापडेन. 5-10 सेकंदाचा तो ते कालावधी होता. सगळे विचार येऊन गेले आणि मी असा हात वगैरे मारत होतो, बघतोय तो सापडतोय की नाही. लकीली हाताला हात लागला आमचा आणि आलो वर, सुखरूप आलो. पाय वगैरे, रक्त वगैरे, बऱ्याच गोष्टी तिथे ते सगळं झालं होतं. तो व्लॉगमध्ये ते आहे त्या सगळ्या गोष्टी. तर खूप म्हणजे युट्यूब सुरू झाल्यानंतरचा आनंद वेगळा होता, कारण त्या सगळ्या गोष्टी तितका रमत गेलो ना की मग म्हटलं आता हेच. आवडीचं असेल तर माणसाला कंटाळा पण येत नाही येत. मग तिथून कन्फर्म झालं की आता हेच करायचं आता. पण जेव्हा तू आता कंटेंट बनवतोस, पण मी खूप म्हणजे तुला तर माहिती, तुझ्याबद्दल कमेंट्स पण टाकतात, तुझ्या स्टोरी, जेव्हा कदाचित लोकांना तुझं माहिती पण नव्हतं तेव्हा स्टार्टिंगला एवढ्या, तेव्हापासून मला माहिती की बाबा हा व्यक्ती आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, ते लगेच समजतं व्यक्तीला बघूनच. कारण मी स्वतः खूप वर्ष कंटेंट क्रिएट करतोय, म्हणजे आत्ताची गोष्ट नाही, खूप आधीपासून 8 वर्ष झाली कॉलेज टाइम पासून. पण त्याला माहित नव्हतं मला की बाबा हे म्हणजे जॉब असतं किंवा ह्याच्यातून पैसे येतात किंवा असं. पण ते मला नॉलेज झालं होतं की बाबा कोण कसे कंटेंट क्रिएट आहे काय. बरोबर. मला समजलं की बाबा हा व्यक्ती त्याचा खूप जबरदस्त लेवलला हा पुढे जाणार आहे. आणि पण जेव्हा तू बाकीच्यांना बघतोस म्हणजे आजूबाजूला, कारण कसं आहे चांगल्या कामाला वेळ लागतो. म्हणजे तू एकदा झाड जरी लावलंस ना, तुझं शेवग्याचं झाड लावतं पटपट वाढतं. बरोबर. चाफ्याचंच लावशील तर ते स्लो वाढतं, 2 वर्षांनी वगैरे फुल. बरोबर. तुझं हे झाड लावलेलंच नाही, ते चाफ्याचं आहे, हो, शेवग्याचं नाहीये. राईट. ते हा फार म्हणजे हे महत्वाचं उदाहरण आहे की मी आजही ऍज अ कंटेंट क्रिएटर म्हणून जेव्हा आपण आजूबाजूवाल्यांना पाहतो आणि असं लक्षात येतं की अरे यार
कसलेच म्हणजे अरे चाललेत असं होतं. आणि मग होतं की यार आपण काही चुकतोय का, सेल्फ डाऊट यायला सुरुवात होते. आणि मग लक्षात येतं की अरे आपण तर महाराजांचं कॉन्टेंट करतोय, महाराजांनी कधी सेल्फ डाऊट घेतला नाही, तर आपण कोण आहे. जर आपण त्यांना फॉलो करतोय तर आपण त्यांना त्याही प्रकारामध्ये फॉलो केलं पाहिजे. त्यांनी स्वतःवर कधी डाऊट घेतला नाही, त्यांनी स्वतःला कधी कमी लेखलं नाही, तर मग आपण का लेखायचं. वेळ लागेल मला मान्य आहे, पण ना मी खरंच सांगतो की मी आत्ता जो माझा प्रवास चालू आहे ना, मी प्रचंड सुखी आहे. मला नाही गरज 10 मिलियन 20 मिलियन आणि अशा गोष्टीची. माझ्याकडे जे मोजके आहेत ना ते जीवाला जीव लावणारी लोक आहेत. म्हणजे एक मोनालीताई म्हणून आहेत, त्या गरोदर होत्या आणि त्यांनी मला मेसेज केला होता कमेंटमध्ये. हे म्हणजे मेसेंजर वगैरे इंस्टाग्रामच्या याला काय नाही, युट्यूबच्या कमेंटमध्ये मला त्यांनी एक कमेंट केली होती की मी गरोदर आहे आणि माझं होणारं बाळ तुझ्यासारखं शिवभक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी शुभेच्छा वगैरे दिला. मला पण छान वाटलं असं वाचून, कारण हे अशा कमेंट्स आल्यानंतर तुमची ऊर्जा वाढते ना. आणि 3-4 महिन्यानंतर त्यांची आणखीन एका व्हिडिओ खाली कमेंट होती की मला मुलगी झाली आहे आणि तिचं नाव तू सजेस्ट कर, तिचं नाव काय ठेवायचं. सो लोक या लेवलला कनेक्ट आहेत. किंवा एक ताई आहे इंस्टाग्रामवर संपर्कात आहे, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण तिने मला मेसेज केला की दादा माझं मिसकॅरेज झालंय. आणि मी ऍक्च्युली काय व्हिडिओ थांबवले होते मध्ये, मी गॅप घेतला होता बराच 1-1.5 महिन्याचा. तर तू व्हिडिओ का नाही टाकत आहेस, आणि तू व्हिडिओ करत जा, कारण मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला मला मदत होते तुझ्या व्हिडिओजमुळे. सो तिथे तुम्हाला हिट होतं की हे थांबवायला नाही पाहिजे, हे करायचंय. त्यानंतर इतर तर बरेच मेसेजेस असे खूप काही आहे. म्हणजे एक मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, बट त्यांनी मला कमेंट केली होती कलावंतिनीच्या व्लॉग खाली की मी आतापर्यंत माझ्या मुलाला कलावंतिनीला पाठवलं नव्हतं, तो कॉलेजला आहे, की मला असं वाटलं होतं मी जे सगळे व्हिडिओ पाहिले होते आतापर्यंत ते सगळे असे धोकादायक वगैरे, सगळ्यात धोकादायक किल्ला वगैरे त्याची ओळख करून दिली होती. आणि मी आता तुझा व्लॉग पाहिला त्यानंतर मी आता माझ्या मुलाला निर्धास्तपणे पाठवीन त्या किल्ल्यावर, कारण मला आता लक्षात आलंय की हा कलावंतिनीचा सुळका जो आहे तो तितका धोकादायक नाहीये. तर असे बरीच लोक कनेक्ट आहेत, फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर जी लोक गेलेली आहेत, जी आपली महाराष्ट्रातली आहेत मराठी लोक, ती लोक कनेक्ट झालेली आहेत प्रचंड. बरं फक्त कनेक्ट नाही झालेली आहेत, या लोकांनी अक्षरशः आर्थिक सहकार्य केलेलं आहे की दादा काम थांबवू नकोस, तुला किती काय, माझा एवढा खर्च आहे दादा पाठवतो, काम नको बंद करू. काल रात्री माझं युगांडाच्या एक आपले मराठी सबस्क्रायबर आहेत पवार म्हणून त्यांचं नाव आहे, मनोज पवार, त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की म्हणजे खूप काही बोलले, ते खूप काही बोलले, वयाने फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत, पण मग त्याच्यामध्ये त्यांचं तेच म्हणणं होतं की हे थांबायला नाही पाहिजे. त्यानंतर म्हणजे खूप लोक आहेत की काय म्हणता येईल की मला आता त्यांची नावं, माझ्याकडे मी सगळी नावं लिहून ठेवलेली आहेत, ही जी सगळी मंडळी आहेत ना यांची यादी आहे माझ्याकडे. ओके, आणि मी जसं पॉसिबल होईल मी सगळ्यांसोबत संपर्कात येणार आहे आणि त्यांच्यासोबत टचमध्ये राहणार आहे, कारण या कठीण काळामध्ये ही लोक सगळी उभी राहिली. म्हणजे अश्विनी सूर्यवंशी नाव असेल, त्याच्यानंतर आणखीन एक आमचा मित्र आहे, आम्ही मेलवर असतो, मी एका लोहगडच्या याच्यामध्ये मी म्हटलं होतं बघ, मी त्याचं नाव लगेच सांगतो 2च मिनिटं. तर अशी जी मंडळी आहेत ना ती सगळी इतकी सोबत असल्यामुळे हा सगळा प्रवास माझा अविरतपणे सुरू आहे. म्हणजे या लोकांना बाजूला करून मला पुढचा प्रवासच करता येणार नाही असं आहे. मग मी थोडा वेळ घेतोय, माफ करा, पण मी ते नाव आवर्जून सांगणं गरजेचं आहे, कारण आजही त्याच्यासोबत मी मेलवर बोलतो. अनुज मोरे, अनुज सोबत मी आजही माझा नंबर, आम्ही भेटलोय, आम्ही दादरला, तो आला होता, तो आता मला एक्झॅक्ट कंट्री माहित नाही तो कुठे कामाला आहे. त्याने माझ्याकडे एकच इच्छा व्यक्त केली होती, आणि ही सगळी मंडळी ना मला एकानेही सांगितलं नाही की माझं नाव घे दादा किंवा प्रथमेश माझं नाव घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये, एकही नाही. ते म्हणतात की आमची नाव वगैरे काही घ्यायची गरज नाही, आम्हाला क्रेडिट वगैरे काही द्यायची गरज नाही, आम्हाला फक्त तुझं कॉन्टेंट सुरू राहू दे.
आणि मग अनुजने मला एक अट ठेवली होती की दादा मी जेव्हा मुंबईला येईन मला तू हापूस मला तू आमरस खायला घालायचा बस, माझी एवढीच एक अट आहे. आणि मग जेव्हा तो मुंबईमध्ये आला होता, आम्ही दादरला गेलो होतो, बट ऑब्वियस तोपर्यंत आंबे आले नव्हते आमच्याही खाऊचे. त्यामुळे मग आम्ही दादरचं एक चौरंग नावाचं रेस्टॉरंट आहे, आम्ही तिकडे जाऊन आमरसपुरी वगैरे खाल्ली होती. तर हे असं प्रेम आहे. म्हणजे मग नाही ना, हे असं प्रेम मिळाल्यावर आपण का थांबायचं? मग हा प्रवास सुरू आहे आणि हा अविरत सुरू राहणार आहे. हे आणि व्ह्यूजच्या पलीकडे ह्या माणसांचं प्रेम काउंट करतो मी. म्हणजे ठीक आहे, म्हणजे कदाचित लोकांना असं वाटेल की अरे यार शेवटी काय व्ह्यूज आणि पैसाच मॅटर करतो 100% करतो. मी खोटं नाही म्हणणार, कारण व्ह्यूज येतात तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, व्ह्यूज जेवढे येतील तेवढं युट्यूबला पेमेंट पण मिळतं, राईट, डिपेंड करतं. पण माझा कन्सर्न हा आहे की मला म्हणायचंय की मला 1 लाख लोकांनी बघावं, पण ते असं बघावं की त्यांनी दुसऱ्या दिवशी उठावं आणि एखादा गड किल्ला म्हणजे एखाद्या गड किल्ल्यावर जाऊन फिरावं, अनुभवावं तो किल्ला. म्हणजे गर्दी नसली तरी चालेल, दर्दी असले पाहिजे. तर तोच एक युट्यूबच्या प्रवासातला एक आनंद आहे, तर तो मी येतोय आणि तो मी अनुभवतोय. आणि मी तुझी जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ बघितली होती तर त्यावेळी मला प्रश्न पडला होता की महाराजांच्या 2 शिवजयंती का होतात. बऱ्याच जणांना अजून पण प्रश्न असेल की अरे असं कसं काय, तर त्याला खूप भारी व्हिडिओ बनवतो, त्याचा तू सांगू शकतोस की रिझन काय आहे ते? मी एक व्लॉग जो आपण बनवलाय, मी चॅनलवर पण आहे तो, शिवजयंतीचा. म्हणजे आता माझे काही विचार त्याबद्दलचे थोडे वेगळे आहेत. मी म्हणतो की ठीक आहे, शिवजयंती 2 नाही 3 आहेत. ओके, म्हणजे तिथीमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तुमचं म्हणजे जी मूळ तिथी आहे ती, आणि एक वेगळ्या पद्धतीने शाक्त पद्धतीने शाक्त पद्धतीने झाला होता तो दुसरा जो राज्याभिषेक झाला होता तो. शिवजयंती आपण आपला विषय शिवजयंतीबद्दल चालू आहे ना, हा माफ करा. तर शिवजयंती 2 आपण पकडून चालू आहे, एक तिथीनुसार आणि एक तारखेनुसार. ठीक आहे, तर मग तिथी सुद्धा ना बदलत राहते. म्हणजे याच्यापूर्वी तारीख वेगळी होती. आत्ता जी आपली तारीख आहे 19 फेब्रुवारी, आपण 1630 म्हणतो महाराजांचा जन्म. याच्या आधी कागदपत्र जी सापडली होती त्यानुसार तिथी वेगळी निघाली होती, त्याची तारीख वेगळी निघाली होती. मग मला वाटतं 1996च्या आसपास काहीतरी एक कमिटी बसली आणि मग त्यांनी फायनल करून शिक्कामोर्तब राज्य सरकारचं झालं की आता आपण 19 फेब्रुवारी करतोय. आता यामध्ये 2 प्रकार आहेत. एक मंडळी आहेत की ते म्हणतात की जर आपण गुढीपाडवा तिथीमध्ये करत असू तर महाराजांची पण जयंती तिथीनुसारच झाली पाहिजे. आणि दुसरा गट आहे ज्याच्यामध्ये तो म्हणतोय की अरे नाही, आता तारीख असेल तर कसं वर्ल्ड वाईड 1च तारखेला तो मोठा कार्यक्रम होऊ शकतो आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त महाराजांचे विचार पोचू शकतात. मी तिसऱ्या विचाराचा आहे की मला म्हणायचं की मला तिथेही चालेल, मला तारीखही चालेल, मला म्हणजे 365 दिवस महाराजांची जयंती चालेल, की जी महाराजांची जयंती आहे, जिथे व्याख्यानं होत आहेत, जिथे महाराजांबद्दलचं साहित्य मोठ्या प्रमाणात वाचलं जात आहे, वाटलं जात आहे, जिथे मुलं फक्त 1-2 किल्ल्यांवर गर्दी नाही करत आहेत तर महाराजांच्या 350 किल्ल्यांना एक्सप्लोर करतायत. ते गड किल्ले जाऊन संवर्धन करतायत, ते गड किल्ले जाऊन अनुभवतायत आणि शासनासोबत लढतायत की आम्हाला हे गड किल्ले पहिले संवर्धित करून द्या, आम्हाला त्यांना पहिलं मूळ रूपात आणा, आम्हाला बाकी काही नाही. अशी 365 दिवस चालणारी शिवजयंती मला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये. कारण वाद प्रतिवादातून काही निष्पन्न होणार नाहीये. तारीख किती ती कशाला, दोन्ही करू ना. दोन्ही नाही, 365 दिवस करू, पण मग त्याला एक दिशा देऊ त्याला. की म्हणजे आता छत्रपती म्हणे पुस्तक माझं जे आलंय त्याच्यामध्ये मी तेच म्हटलं की महाराजांबद्दल काय चुकीचं लिहिलं यावर कशाला वाद घालूया. बेटर महाराजांबद्दल जे इतकं अफाट साहित्य आहे की महाराज कसे होते, महाराजांचं चरित्र कसं होतं, महाराजांची इच्छाशक्ती काय होती, महाराजांचं कर्तृत्व काय होतं, बेटर आपण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया ना. कारण चुकीचं काय लिहिलंय यात जेव्हा वाद घालत बसतो तेव्हा चांगलं काय लिहिलंय हे आपण विसरून जातो आणि त्या सगळा तो जो काही मेलोड्रामा तयार होतो त्यामुळे त्यामधून तो चुकीचा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.
कारण कॉन्ट्रोवर्सी ना, आताच्या जगाला कॉन्ट्रोवर्सी, अल्गोरिदमच त्या बनलेत ना, हे अल्गोरिदमच तेच पुश करतात, त्यांना बरोबर समजतं की हे controversy झालंय. जास्त रिॲक्ट होत आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं की अरे हेच लोकांना, म्हणजे अल्गोरिदमला वाटतं की आता हेच पोचवूया लोकांसमोर. सो बेटर ते न करता आपण ना चांगलं पोचवूया ना, कारण चांगलंच तर सांगायचं आहे. पुढची पिढी घडवायची असेल तर त्यांना हे सांगायचं की महाराज काय करत होते आणि तुम्ही आता तुमच्या आयुष्यात त्यांच्या गुणांना कसं तुमच्या आयुष्यात वापरू शकता आताच्या घडीमध्ये. तर माझ्या दृष्टीने शिवजयंतीचा विषय माझ्यासाठी तिथेच आहे. म्हणजे मी नाही त्या वादात पडत. मला उद्या सांगितलं तुम्ही तारखेच्या शिवजयंतीला बोलवलं, मी तिथे येऊन महाराजांबद्दल चांगलं बोलायला येईन. मला उद्या तुम्ही तिथीच्या शिवजयंतीला बोलवलं, मी तिकडे पण येऊन महाराजांबद्दल चांगलं बोलायला येईन. ना की मी तिथे येऊन वाद घालेन की अरे हा तारखेलाच झाली पाहिजे, ही तिथीला झाली पाहिजे. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. महाराज ते पलीकडे आहेत. हा ना, आपण त्यांनाच अडकून ठेवलंय तिथे आणि तारखांमध्ये. त्याच्या खूप पलीकडे आहेत महाराज, खूप पलीकडे, खूप पलीकडे. आपण पोचलो पण नाही होत. हा ना, आपण आपला प्रवासच नाही सुरू झालाय. आपला प्रवासच नाही सुरू झालाय. महाराजांनी 450 वर्षापूर्वी जो इतिहास घडवून ठेवलाय, व्यक्तिविशेष म्हणून, कुठलाही अवतार वगैरे नाही, व्यक्तिविशेष म्हणून. कारण महाराजांच्या आयुष्यात सुद्धा माणसं होती, जवळची माणसं होती, आई होते, वडील होते. जवळची बायको स्वर्गवासी झाली, आई गेली, वडील गेले, तो माणूस थांबला नाही. त्यांच्या दृष्टीनं स्वराज्याची जी संकल्पना आहे ती सर्वोच्च होती आणि ती सर्वोच्च आहे हे सांगणारे हे आई, वडील आणि बायको होती की आमचा नका विचार करू, त्याचा करा. कारण आम्ही जो आलाय त्याला जायचंय. पण ज्या लाखो करोडो लोकांचं आयुष्य तुम्ही बदलत्यात घडवण्यासाठी म्हणून तो जो स्वराज्याचा विचार तुम्ही सुरू केलाय ना, तो तुम्ही थांबवू नका. आणि तो माणूस त्याही सगळ्या परिस्थितीमध्ये कणखर राहिला आणि हेच आपल्याला आजच्या आयुष्यामध्ये जगायचं आहे. त्यामुळे कोसो दूर आहोत आपण अजून महाराजांपासून, कोसो दूर आहोत. तर तू आता खूपदा सांगितलं महाराजांबद्दल इन्स्पायरिंग. मग तुला पर्सनली महाराजांच्या आयुष्यातला कुठला इन्सिडेंट सर्वात जास्त आवडतो? मोटिवेशन देतो एक प्रकारे त्यातून. मोटिवेशन असलेले 2 प्रकारचे मोटिवेशन मी सांगतो. एक अडचणीतलं आणि एक दुःखातलं मोटिवेशन. ओके, म्हणजे मी मगाशी बोलताना जो उल्लेख केला की जेव्हा सईबाई जात होत्या, त्यांच्या शेवटच्या दिवसात होत्या, तेव्हा महाराजांचं अफजल खान वधाचं नियोजन चालू होतं. राईट. त्याही सगळ्या गडबडीत ते प्रतापगडाच्या पायथ्याला शिवापट्टणम आहे तिकडे होते ते तेव्हा. आणि तिकडून ते राजगडावर गेले, सईबाईंना पाहिलं. मला वाटतं तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्या सगळ्या गोष्टी उरकून ते पुन्हा प्रतापगडापर्यंत आले, शाम येण्यापर्यंत. अफजल खानाचा वध केला. अफजल खानाच्या वधानंतर ते थांबत नाहीयेत, ते 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंत पोहोचतायत. म्हणजे आधीच एक दुःख आहे, त्या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडून अफजल खानाचा वध केलेला आहे. अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्याची पार्टी नाही करत बसले ते की अरे दस्तूर खुद्द औरंगजेबाला ज्याने अडवण्याची ताकद दाखवली होती त्या अफजल खानाला मी मारलाय, चला पार्टी करा. नाही, पुढच्या 18 दिवस त्यांना माहित होतं की शत्रू गाफील आहे की हा अफजल खान शिवाजी महाराजांना घेऊन येणार आहे. त्या गाफील राहिलेल्या शत्रूला तुडवत 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 पन्हाळ्यापर्यंत नेला. पन्हाळा जिंकला आणि त्या बादशहाला म्हणजे तुमच्या आदिलशहाला सुद्धा त्याची भीती वाटली की अरे बाप रे, म्हणजे त्याच्या भाषेत की अरे आता शिवाजी पन्हाळ्यापर्यंत आलाय, तो उद्या माझ्या विजापुरात सुद्धा येऊन धडकेल. इथपर्यंत जी मनात धडकी भरवण्याचं ताकद महाराजांनी ठेवली, ज्याच्यामध्ये एका पॉइंटला त्यांच्याकडे होतं प्रचंड दुःख, त्यानंतर होता विजयाचा उन्माद. या दोन्ही त्यांना कवटाळून ठेवता आल्या असत्या. त्यांना दुःख कवटाळून त्यांना बॅकआउट करता आलं असतं की नाही ठीक आहे, अफजल खानाला मारून तर मी इथे रडत बसतो, माझी बायको गेली आहे. किंवा दुसऱ्या प्रकारामध्ये विजयाचा उन्माद करता आला असता, अफजल खानाला मारलं म्हणून तिथेच 10 दिवस राहता आलं असतं, पंगती झाडता आल्या असत्या. पण महाराजांनी दोन्ही गोष्टी नाही केल्या. महाराज थेट पन्हाळ्यापर्यंत घुसले. हे मोटिवेशन आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये अडचणीतलं मोटिवेशन हे आहे की आग्र्याचा दरबार आहे, दस्तूर खुद्द आलमगीर समोर बसलाय, देशभरातून मोठे मोठे अमीर, उमराव, सरदार
अगदी राजस्थानातले सुद्धा सगळे राजे हे सगळे तिथे खाली घालून उभे होते. त्याच दरबारामध्ये शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी म्हणून दुतर्फा गर्दी होती तिथे पोहोचेपर्यंत. त्याच दरबारात जिथे मान वर करून बोलायची कोणाची टाप नव्हती, त्या दरबारामध्ये महाराजांनी तो जो काही नजराणा होता तो फेकून दिला, ती ताकद ठेवली. दुसऱ्या दिवशी साक्षात मृत्यूदारात उभा होता. त्याही सगळ्या गडबडीमध्ये महाराजांनी संयम राखला. महाराज शांत राहिले. महाराजांनी नियोजनाला वेळ दिली. महाराजांनी पहिली माणसं आपली सुरक्षित केली, परवाने घेतले, आपल्या माणसांना पहिलं जाऊ दिलं, काही मोजकी माणसं ठेवली आग्र्यामध्ये आणि त्यांच्या मदतीने ते पलायन केलं. आता ते कशा पद्धतीने केलं यावर अजून इतिहासामध्ये वाद प्रतिवाद चालू आहेत, रिसर्च चालू आहे, पण ते मोटिवेशन आहे. साक्षात मृत्यू उभा आहे तुमच्या डोळ्यासमोर, पण तो माणूस थांबला. मला की थांबू आज तर नाही येते ना तो, कारण त्यांना माहित होतं की तो काही लगेच नाही मारत आहे. पण मग माझ्याकडे जेवढा वेळ आहे तो वेळ मी शांत चित्तानं विचार करून यातून मार्ग काढण्यावर. पण दोन गोष्टी तर फिक्स होत्या. एक तर मारलं जाणार हे फिक्स होतं, त्याच्या पलीकडे काय नव्हतं ना, किंवा छळ होणार होता. हो. सो बेटर काहीतरी घडणार आहे ना, त्याची कशाला तयारी करू, ते न घडण्यासाठी म्हणून काय मला करता येईल त्याचा मी विचार करतो. महाराजांनी सकारात्मक दृष्टीने पावलं टाकली. महाराज तिथून बाहेर पडले, महाराज राजगडावर आले. सो हे दोन मोटिवेशन फार माझ्या आयुष्यात महत्वाचे ठरतील की काय करायचंय. दुःखाला पकडून ठेवायचं नाहीये, विजयाचा उन्माद ठेवायचा नाहीये आणि अडचणीच्या काळामध्ये शांत चित्तानं विचार करून मार्ग काढायचा. हे 3 मोटिवेशन या 2 प्रसंगातून मला मिळतात. जबरदस्त. म्हणजे महाराजांचं अख्खं आयुष्यच आपल्यासाठी मोटिवेशन. म्हणजे तुम्ही कुठल्याही जर शिवचरित्रातलं पान उचललं आणि तुम्हाला वाटलं तर वाचलं तुम्ही, तर तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की अरे मला ह्यात कंटाळा किंवा काय मिळालं नाही माझ्यातून. ते तुम्ही काही घ्या, कादंबरी घ्या, त्यांचे ऍक्च्युअल रेफरन्सेस घ्या, काहीही वाचा, बरोबर, तुम्हाला यातून मोटिवेशन 100% मोटिवेशन. प्रत्येक प्रसंगामध्ये मोटिवेशन आहे. आणि आता हे झालं आपला विषय, महाराजांच्या विषय झाला आपला. तर गड किल्ल्यांवर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला खूप जागी ना अतिक्रमण दिसतं. सध्याचा तो मुद्दा खूप आहे की अतिक्रमण चालू आहेत. आणि तुझ्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, देवगिरीची व्हिडिओ होती, तर तो एक मिनार बघितला होता मी. तू म्हटला होतास की हा मिनार त्यांनी बांधला का, तर आम्ही देवगिरी जिंकून घेतला म्हणून. त्याची विजयाची निशाणी त्यांनी बांधली. बरोबर. पण त्याच्यानंतर आपल्या मराठी सत्तेने तो जिंकून घेतला, पण त्यांनी तो मिनार काय पाडला नाही. बरोबर. पण तेच जर आपण आपल्या किल्ल्यांवर बघितलं तर ते खूप उद्ध्वस्त केलेलं. अतिक्रमण नाही, आता उद्ध्वस्त करण्यामध्ये दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. एक तर महाराष्ट्राची संस्कृती जी आधीपासून राहिलेली आहे, म्हणजे ठीक आहे महाराज, म्हणजे तो आता वाद होतो, तो सेक्युलरिझम आणि या सगळ्या गोष्टीचा वाद होतो, मला त्यामध्ये फार घुसायचं नाहीये. मला म्हणायचं आहे की आत्ता जर जाणीवपूर्वक काही गोष्टी अतिक्रमणाच्या होत असतील तर तिथे मी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, विरोध करायला. बरोबर आहे. म्हणजे महाराजांच्या सैन्यामध्ये इतके मुसलमान सैनिक होते, अमुक होतं, तमुक होतं वगैरे सगळं ठीक आहे, ते ऐतिहासिक वाद त्याच्यामध्ये चालू आहेत. अगेन मी म्हणतो की मला त्या वादामध्ये पडायचं नाही. माझ्या दृष्टीनं आज या क्षणी माझ्या समोर जे गडकिल्ले दिसत आहेत ते तसेच्या तसे पूर्वस्थितीत कसे येतील त्याच्यासाठी प्रयत्न करूया. आता काही ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत अतिक्रमणाचे. दस्तूरखुद्द रायगडावर झाले. रायगडाच्या मदार मोर्चावर तो प्रयत्न झाला, पण तो हाणून पाडला गेला. त्यासाठी म्हणून काही संस्था कार्यरत आहेत. ठीक आहे. तर हे जाणीवपूर्वक होणाऱ्या गोष्टींना विरोध आहे माझा 100%. म्हणजे आणि मी तिथे वाद वगैरे नाही, जो काही कायदेशीर पद्धतीनं आपल्याला तिथे विरोध करायचा त्या पद्धतीनं. आता तो जो देवगिरीचा विषय होता त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. तर हे सगळं करत असताना त्याच्यापूर्वीच 1707 मध्ये औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच होती, पण त्याला कुठे धक्का बसला नाही. आणि ते चांगलं झालं की त्याला धक्का बसूही नाही, कारण येणाऱ्या 100 पिढ्यांना कळत राहिलं पाहिजे की महाराष्ट्रातलं वादळ शमवण्यासाठी म्हणून दिल्लीतली एक झुळूक आली होती आणि ती दिल्लीतली झुळूक महाराष्ट्रातल्या वादळानं इथेच गार पाडली. त्यासाठी म्हणून
ती कबर तिथे असली पाहिजे. राईट. फक्त त्याचं उदात्तीकरणचा जो भाग आहे तर तो जाणीवपूर्वक होतो, तर त्याला विरोध असला पाहिजे. पण पुन्हा फिरून फिरून मी सांगेन की हे काही विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट नाही. माझ्याकडे 2 पर्याय असतील की याबद्दल वाद घालत बस ह्या विषयांवर, किंवा महाराजांचं जे साहित्य ते 4 लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचव, गड किल्ल्यांचं संवर्धन करायचंय हा मेसेज जास्ती लोकांपर्यंत पोहोचव, तर मी इकडे येईन, मी ते करतो. बरोबर. कारण ते केलं ना तर जास्त फायद्याचं ठरेल. कारण महाराजांचे गड किल्ले ही शेवटची निशाण आहे की महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हे गड किल्ले सांगणार आहेत, लक्षात घे. कारण कसं आहे की जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता प्रबळ होतात, आताच सांगतोय मी, लोक ह्याच्या स्वातंत्र्यानंतरच सांगतोय, तुम्ही ठरवून एखादा इतिहास पुस्तकातून गाळू शकता. उद्या देव न करू असं कोणी प्रकार करायचा प्रयत्न केला तर त्यांना अडवण्यासाठी म्हणून हे गडकिल्लेच काम करणार. आणि तेच जर नेस्तनाबूत झाले, आमची मुलं गडकिल्ल्यांवर गेलीच नाही येत्या पिढीतली, तर फार सोपं आहे ना की इतिहास गाळून टाका. म्हणजे कसं आहे, माणसाची मेमरी सुद्धा दर 15 वर्षानंतर हे होत असते, नवीन त्याच्यामध्ये डेटा येत असतो आणि तुम्ही विसरत जाता. आता मागच्या 15 वर्षांपूर्वीची एखादी गोष्ट तुला विचारली तर तितकी तुला ती आठवणार नाही. मग जाणीवपूर्वक असा कट होऊ शकतो का? सो बेटर तुम्ही काय करा की हे वादविद घालण्यापेक्षा ना तुम्ही गडकिल्ले संवर्धनाकडे जास्तीत जास्त फोकस करा. आणि येणाऱ्या पिढीला, मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराजांचा वेळ लागण्यासाठी महाराष्ट्रात जन्म होणं एवढंच पुरेसं आहे. त्यामुळे ते काय फार सहजासहजी शक्य नाही. आज 450 वर्ष झाले, महाराजांचं नाव असंच कोणी इथून पुसू शकत नाही आणि कुठल्या मायकालामध्ये ती ताकद नाहीये. कारण तो विचार आहे, ते नाव नाहीये, ते विचार आहे, ती फक्त व्यक्ती नाहीये, तो काय म्हणता येईल की ती क्रांती आहे. तर पण हा प्रकार घडण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. म्हणजे आजपर्यंत संभाजी महाराजांच्या किती ओळी होत्या इतिहासामध्ये? मी जी पुस्तकं आता 10वी पर्यंत शिकलो त्याच्यामध्ये मला किती संभाजी महाराज शिकवले? मला फ्रेंच राज्यक्रांती शिकून मला त्याचा आत्ताच्या आयुष्यात काय फायदा झाला मला माहित नाही. ठीक आहे, जागतिक स्तरावर म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायची असेल किंवा जेव्हा तुम्ही परराष्ट्र खात्यामध्ये काम करता तुम्हाला ते गरजेचं आहे. ठीक आहे, बोस्टन टी पार्टी, अमुक तमुक, त्या सगळ्या गोष्टी. पण महाराष्ट्रातल्या मुलांना जर त्यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावरच जर संस्कार करायचे असतील तर पहिलं नाव कोणाचं सुचणार आहे की कुठल्या व्यक्तीचे संस्कार आपण केले पाहिजे, कुठली दिशा महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे? तर ते साहजिक आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या सुपुत्राचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर आपण दाखवत नसू, लोकांना सांगत नसू, 4थीच्या पुस्तकापर्यंत जेवढे दाखवले तेवढे महाराज तुम्ही 5 काय 7 धडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महाराज आटपले. महाराज एवढे छोटे आहेत का हो? मग तुम्ही ते साहित्य घ्या ना, अभ्यासक्रमामध्ये घ्या. आणि मुलांना जेव्हा कळायला लागतं ऍक्च्युली, म्हणजे 7वी 8वी नंतर मुलं अशी थोडी वैचारिक प्रगल्भता यायला सुरुवात होते, त्यावेळी तुम्हाला ते आणायचं ना महाराजांचं साहित्य, त्यावेळी तुम्ही आणलं पाहिजे, त्यावेळी ते कळलं पाहिजे. मग तिथून तो प्रवास सुरू होणार आहे त्या मुलांचा की अरे नाही, गडकिल्ले पाहिले पाहिजे, आपण गेलं पाहिजे. आज म्हणजे मला आनंद काय आहे की माझ्या युट्यूब चॅनलला 70-80 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीच्या पण कमेंट्स आहेत आणि 10वी 9वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पण आहेत. रायगडला मला त्या मुलाचं नाव नाही आठवत आहे, तळेगावचा वगैरे कुठला तरी आहे, त्याने मला मेसेज केला होता, दादा तू ते सिंहगडला शूटला आलायस पण माझी 10वीची परीक्षा आहे तर मला तुझ्यासोबत यायचं आहे. मी बोललो बाळा आता 10वीचं पहिलं अभ्यास कर. मी त्याला शब्द दिलाय की मी येईन, एक दिवस मी तुझ्यासाठी सिंहगडला येईन, तेव्हा आपण भेटू. अजून तो मी पूर्ण केलेला नाहीये पण मला आठवणीत आहे की मला ते करायचंय. तर मेलवर आहे तो संपर्कात. तर हा भाग आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे ते मिनार ठेवला वगैरे वगैरे, म्हणजे मी तो फक्त प्रश्न ना थोडा टाळला कारण मग ती ना चर्चा वेगळ्या ठिकाणी जाईल. पण माझा त्या सगळ्या सांगण्याचा मतितार्थ हा होता की महाराजांबद्दल बोलू, महाराजांबद्दल सकारात्मक बोलू. ते सगळं जाऊ दे, आता ते झालं, इतिहासात झालं. वर्तमानात ते होणार नाही याची काळजी घेऊ आणि भविष्यात ते घडणार नाही या दृष्टीने पूर्वतयारी करू. दॅट्स इट. एवढं खरंय. आणि तेच गरजेचं आहे सध्याच्या महाराष्ट्रासाठी. नंतर औरंगजेबाला नाही जमलं जे गोष्टी करता
ते आपणच त्याला हातभार लावू. हा, ते नाही झालं पाहिजे ना. म्हणजे बघ ना, औरंगजेबानी महाराष्ट्रात येऊन एवढा प्रयत्न केला गड किल्ल्यांना फोडण्याचा, त्यांना तोडण्याचा, त्यांची सत्ता मिळवण्याचा. सॉरी, मी तुला थांबवतो. जो गड किल्ले उद्ध्वस्त करण्याचा जो विषय तो अर्धवट राहिला, तिथे तो घ्यायला पाहिजे. आता हे लक्षात घ्या की महाराष्ट्रातले गडकिल्ले जे उद्ध्वस्त केले ते कुठल्याही परकीय पातशाहीने नाही, तर ते इंग्रजांनी केले. ठीक आहे. आता इंग्रज म्हणजे याचा का स्टडी असला पाहिजे लक्षात घ्या की जेव्हा परकीय आक्रमणं तुमच्याकडे येतात तेव्हा ते आघात करतात तुमच्या बलस्थानांवर. ठीक आहे. भारताचं बलस्थान काय होतं की एकी होती. ठीक आहे. त्यानंतर इकडचा एक शैक्षणिक प्रगल्भतेचा एक जुना इतिहास आहे, ते एक बलस्थान होतं. त्यांनी बरोबर ते फोडण्याचं काम केलं. लोकांमध्ये वाद लावायला सुरुवात केली, मग ते धर्माचे, मग ते जातीचे, मग ते पोट जातीचे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त दलित आणि सवर्णांचा वाद नाहीये, दलितांमध्ये सुद्धा पोट जातींचे वाद आहेत, सवर्णांमध्ये सुद्धा पोट जातीचे वाद आहेत. आणि फक्त हिंदूंमध्ये एका तर नाही, हे मुसलमानांमध्ये सुद्धा आहे. ते शिया, सुन्नी, मग त्याच्यामध्ये अजून 10-12 प्रकार आहेत. त्याच्यामुळे हा प्रकार सगळीकडे चालू आहे. आलं लक्षात? हा प्रकार सगळीकडे चालू आहे. आणि हा वाद ज्या नियोजनबद्ध पद्धतीने लावला गेला आणि भारताला पारतंत्र्यात सावकाश ढकललं गेलं. पण त्याही मध्ये इंग्रजांना याची पूर्ण कल्पना होती की जर संपूर्ण भारतामध्ये जर कुठे बंड झालं तर ते एकाच ठिकाणी होऊ शकतं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये. कारण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. ज्या व्यक्तीनं या पांढऱ्या पेशी लोकांना महाराष्ट्रात घुसू दिलं नाही, त्या व्यक्तीला कळालं की महाराष्ट्राला किंवा भारताला धोका हा जमिनीवरून नाही तर तो समुद्रावरून आहे. बरोबर आहे. आधुनिक नौदलाचे जनक आपण महाराजांना म्हणतो. मग इंग्रजांनी काय करावं? इंग्रजांनी पहिले हे गड किल्ले उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, तिकडे जाणाऱ्या वाटा उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. का? तर त्यांना माहित होतं की बंडखोरी, जर एखादा किल्ला या लोकांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं जर सगळ्या तुमच्या धान्य साठ्याने भरला तर ही लोक उद्या गडावरून आपल्याला विरोध करतील, प्रतिकार करतील. राईट. मग त्यांनी तिकडचे जाणारे वाटाच बंद केलाय. कारण तोपर्यंत ते रॉकेट आणि या सगळ्या गोष्टी, बॉम्ब हल्ले वगैरे तोपर्यंत आलेलं नव्हतं, फक्त बंदुकांपर्यंत मर्यादित होतं. तो लढा दिला असता मग मराठ्यांनी, तेव्हाही दिला असता, किंवा स्वतंत्र पारतंत्र्यात घेतलेल्या भारतातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तो गडावरून दिला असता. पण त्यांनी नियोजन पद्धतीनं त्यांना माहित होतं की हे गड किल्ले भविष्यामध्ये आपल्याला अडचणीचे ठरू शकतात. कारण कुठल्याही युद्धाच्या प्रसंगामध्ये जेव्हा तुम्ही वरच्या पोझिशनला असता युद्धामध्ये, जसं तुम्हाला कारगिलचं आपलं युद्ध माहिती आहे, कारगिलमध्ये पाकिस्तान वरच्या भागात होता, टेकडीच्या भागात होता, आणि भारताचं सैन्य खालच्या भागात होतं. अर्थात भारतातल्या जाबाज सैनिकांनी ते कारगिल घेतला. पण मग तोच प्रकार आहे गड किल्ल्यांच्या बाबतीत. गड किल्ले टॉपला आहेत, वरून तुम्हाला खाली कोण येते, कुठे येते याच्यावर नजर ठेवता येते, आणि आपल्याला सिग्नल पण देता येतात, सिग्नल देता येतात. मग ते गड किल्ले त्यांनी काय केले, पहिले प्राधान्याने ते फोडायला सुरुवात केली. आलं लक्षात? तर हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे पातशाह्यांनी केलेलं क्रूर काम वेगळं, मग कत्तली असतील आणि इतर गोष्टी असतील, आणि इंग्रजांनी नियोजन पद्धतीनं जी वाट लावायला सुरुवात केली सोप्या भाषेत, तर ती वेगळी आहे. त्यामुळे गड किल्ल्यांचं महत्व त्यांना कळलं की हे भविष्यात त्रास देऊ शकतात. त्यांनी निगेटिव्ह पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायला सुरुवात केली, आणि आज आम्ही वेगळ्याच पद्धतीने विल्हेवाट लावतो. स्लो पॉइझन केलं, स्लो पॉइझन, हळूहळू. एवढ्यात एव्हाना किमान महाराष्ट्रातले 5 किल्ले तरी पूर्वीप्रमाणे उभे दिमागात राहिले पाहिजे होते. मग ते तुम्ही काय, तुम्हाला तिथे काय तंत्रज्ञान वापरायचंय, काय पुरातत्व खात्याचे नियम सांभाळून करायच्या गोष्टी ते करा. पण आत्तापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांपेक्षा जास्त वेळ कालावधी गेला, पण महाराष्ट्रातले गडकिल्ले ढासळत आहेत, उभे तर राहत नाहीत. खरंय. देवकृपेने महाराष्ट्रात अनेक संवर्धन संस्था आहेत, त्यांचा मी शतशः ऋणी आहे की त्यांच्यामुळे का होईना आज हे किल्ले काही प्रमाणात का होईना तग धरून आहेत. त्यांनी म्हणजे त्या गडकिल्ल्यांना माहिती आहे की साला या राज्यकर्त्यांमुळे पडू,
पण या मावळ्यांसाठी आपण थांबलं पाहिजे. इथला प्रत्येक चिरांचिरा त्या संवर्धकासाठी थांबलाय की नाही, तू येऊन जीव लावतोयस ना मला, म्हणून मी थांबलोय. मग सह्याद्री प्रतिष्ठान असेल, रायगड परिवार असेल, दुर्गवीर प्रतिष्ठान असेल, शिवराजा छत्रपती असेल, अनेक संस्था आहेत की त्या ज्या काम करतायत. त्यामुळे आज महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि महाराष्ट्राचा इतिहास टिकून आहे. आणि जे पोरं रविवारचे जातात त्यांचं तर मला एकदम म्हणजे कधी वाटतं की अरे ह्याच्यात कुठली एनर्जी ही रविवार आपण काम सोडून लोक झोपतात घरी. खरंय. म्हणजे आणि ही आपली मावळे म्हणजे त्यांना म्हणू आपण जे गड संवर्धन करतात. येस. त्यांचं काही घरी प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत. माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत, तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत. कोणाला आजकाल वेळ नाही खरं बघायला गेलं तर. खरंय. पण त्यातून ते वेळ काढून सगळी दुःख आपली बाजूला ठेवून, का तर महाराजांचे किल्ले आहेत ते मला टिकवायचे आणि ते तुमचे वाद मी बाजूला ठेवतो, तुमच्या त्या गोष्टी बाजूला ठेवतो, मी माझे स्वतःचे प्रॉब्लेम बाजूला ठेवतो. खूप गड संवर्धक असे आहेत की जे प्रसिद्धीपासून प्रचंड कोसो दूर आहेत, जे नित्य नियमाने शनिवार रविवार गड किल्ल्यांवर येतात, संवर्धनाचं काम करतात, निघून जातात शांतपणे. खूप आहेत आणि त्यांच्यामुळे हे सगळं हे उभं आहे. हे सगळं ते त्यांचं क्रेडिट आहे. खरंय. जेव्हा मी राजगडाला जातो कधी त्यावेळी मी राहायला कधी चान्स मिळतो, त्यावेळी जेव्हा बघतो त्या पोरांचं ते गोंधळात जी त्यांची एनर्जी असते, किंवा आलोय तर बाबा आपण आलोय आता कार्यक्रमासाठी, पण आलो तर 4 बाटल्या वगैरे घेऊन जाऊया सोबत, बरोबर, लोकांना थोडं 4 शब्द सांगूया, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करायचा प्रयत्न करतोय महाराजांसाठी. आणि मला कधीच त्यांच्या मनात ना काही खोट दिसत नाही, कधीच नाही दिसत. त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही की मला ह्यातून काहीतरी हवं आहे, कधी त्याला दिसत नाही की बाबा लोकांनी मला चांगलं म्हणावं. ती खोट न दिसणं आणि पराकोटीची निष्ठा असणं हीच तर स्वराज्याची ताकद होती ना. आणि देवकृपेने आजही ती खोट न दिसणारी आणि निष्ठा प्रचंड असणारी लोक आहेत, म्हणून गड संवर्धनाचं काम चालू आहे. खरंय. आता मी हा कादंबरीमध्ये वाचलेला विषय होता, म्हणजे खरंच नाट्यरूपात तो मांडला असेल. आपला श्रीमान योगी ही जी आपली कादंबरी, त्यामध्ये एक सीन दाखवला होता की त्यामध्ये पुरंदरचा तह चालू असतो, मिर्झा राजे बसलेले असतात समोर, आणि एक दूत येतो आणि म्हणतो की आपले जे मुरारबाजी वीर आहेत ते धार देते पडले. ते हे ऐकून महाराजांना डोळ्यात पाणी येतं. हे ऐकून तर मिर्झा राजे म्हणतात की अरे एक मावळा गेला, तुझ्या डोळ्यात पाणी कशाला आलं? हे तर युद्ध तर होत राहतात, तुला असे कितीतरी मावळे गमावावे लागतील. तर ते म्हटले की मुरारबाजी कसे पडले ना ते तुम्हाला ऐकवतो. मग त्यांनी त्या व्यक्तीला परत बोलवलं आणि तो व्यक्ती मग सांगायला लागला की कसं काय. तो विषय झाला की मानेत बाण मारायला लागला त्या व्यक्तीला, बरोबर, आणि तो पण त्यांनी समोरासमोर जाऊन त्याला युद्ध केलं, वरून ते खाली आले त्याच्या शामियापर्यंत. खरं. आणि त्यानंतर ते धारात तिथे पडले. ते म्हटले सहजासहजी आमचे मावळे काय पडत नाहीत. आणि त्या दिलेर खानानं मुरारबाजींना आमिष दाखवलं होतं की आमच्याकडे तुला मोठ्या पदावर ठेवतो. पण म्हणजे मी छत्रपती म्हणे या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला या प्रसंगाचा. मुरारबाजी देशपांडे हे मूळचे मावळे नव्हेत, ठीक आहे. हे होते जावळीच्या मोऱ्यांकडे होते, जावळीच्या मोऱ्यांचे निष्ठावंत सेवक. जावळीवर जेव्हा महाराजांनी हल्ला केला तेव्हा मुरारबाजी त्वेषानं लढत होते. आणि हे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या की शत्रूच्या गोटात सुद्धा तुम्हाला एखादा हिरा मिळू शकतो. महाराजांना शक्य होतं, त्यांनी शत्रूच्या सगळ्यांच्या गर्दनी उडवल्या होत्या, मुरारबाजींची गर्दन सुद्धा मारणं शक्य होतं. महाराजांना लक्षात आलं की नाही, हे वेगळं रसायन आहे, हे पाहिजे, आपल्या भात्यात पाहिजे. महाराजांनी त्यांना स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली की काय आहे. आणि दुर्दैवानं त्यांच्या आणि सुदैवानं स्वराज्याच्या मोरे पडले होते तिकडे, जावळी पडलं होतं पूर्ण. त्यामुळे मुरारबाजींचा मालक किंवा त्यांचे स्वामी हे नव्हते अस्तित्वात. त्यामुळे त्यांनी महाराजांचं स्वामित्व स्वीकारलं आणि ती जी गर्दन मारली नव्हती महाराजांनी, तीच गर्दन मुरारबाजींनी दिलेर खानासमोर स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्याच गर्दनीवर बाण घेतला. म्हणजे हा फरक आहे की एक उत्तम नेतृत्व की ज्यानं शत्रूच्या गोटातून सुद्धा एक उत्तम हिरा आपल्या ताफ्यात घेतला
आणि हे त्या निष्ठेचं प्रतीक आहे मोरारबाजी देशपांडे, की ते प्रामाणिक राहिले. त्यांनी तो किल्ला लढवला, झुंजवला आणि त्यांना लाख आमिषं दाखवली गेली, पण त्यांनी दिलेर खानाचा भांग गर्दनीवर घेतला, कंठावर घेतला, पण त्यांनी स्वराज्याची संकल्पना बुडू दिली नाही, जी महाराजांनी तेव्हा समजावली होती. बरोबर. तर तो एका गर्दनीपासून सुरू झालेला प्रवास त्याच गर्दनीकडे जाऊन थांबला. ही आहे निष्ठा आणि हा आहे प्रवास. तर आता किल्ल्यांचा तर विषय निघालायचा आपला, तर तुझा पर्सनली आवडता किल्ला कोणता? म्हणजे दरवेळी मला माहिती आहे की महाराजांचे प्रत्येक किल्ले प्रत्येकाला आवडतात, मला देखील आवडतात, पण कुठेतरी मनात असतं की बाबा ह्या किल्ल्यावर मला जायला आवडतं. तर तुझा कुठला किल्ला आवडतो सर्वात? म्हणजे आता कसं आहे, मला वाटतं की माझ्या सबस्क्रायबर्सना प्रश्न विचारला तर ते निर्विवादपणे श्रीमान रायगडाचं नाव घेतील. माझंही तेच नाव आहे, दुर्गेश्वर श्रीमान रायगड. आणि दुसऱ्या नंबरवर अर्थात दुर्गराज आपला राजगड. हे दोन किल्ले जे आहेत ते तुमचा कस पाहतात, तुमची रग जिरवतात आणि तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही कोण आहात. राजगडावर एका दिवसामध्ये 3 सोंडा फिरून घेणं म्हणजे तिन्ही माच्या, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची, तिथे तुमची रग जिरते की अरे हे मावळ्यांनी कसं केलं. रायगडाच्या एका टोकापासून म्हणजे तुम्ही चालत वर आलात कुठून, मूळ शिवकालीन मार्गातून तुम्ही टकमक टोकाकडे गेलात, टकमक टोक पाहिलात, टकमक टोक पाहून आलात की तुम्ही जगदीश्वराचं दर्शन घेतलं, जगदीश्वराचं दर्शन घेऊन तुम्ही भवानी कड्याकडे गेलात, भवानी कड्याकडून आलात, तुम्ही खाली उतरलात, 12 टाकी पाहिली, 12 टाकीतून तुम्ही वर आलात की पुन्हा तुम्ही राजदरबार सगळा पाहून घेतला, तिकडून खाली उतरलात कुशावर्ताकडे, कुशावर्त पाहून तुम्ही बाग दरवाजा पाहिलात आणि मग तिकडून वर आलात आणि मग तुम्ही गड उतार झालात. तिथे तुमची रग जिरते आणि तिथे तुम्हाला कळतं की हे काय आहे. हे स्वराज्य स्थापन करणं सोपं काम नव्हतं. तर माझ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत रायगड, राजगड आणि काही अंशी तामिळनाडूचा आपला जिंजी, हे 3 किल्ल्यांना एक विशेष स्थान राहील की इथे जाणं मला वारंवार आवडेल. म्हणजे 2024 मध्ये रायगड जवळपास माझा 12 वेळा झाला. बापरे. म्हणजे सरासरी पाहायचं झालं तर महिन्याला एकदा. म्हणजे शूटसाठी बऱ्याचदा जाणं झालं, त्याच्यामुळे मी बऱ्याचदा रोपवेने गेलो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्हाला चालत बाकीचे रूट करायचे होते, त्याच्यामुळे महादरवाज्यातून 4-5 वेळा जाणं झालं. तर महादरवाज्यात बसणारे जे आपले सुरक्षा रक्षक आहेत किंवा रोपवेच्या इथे एक ताई बसते, मी तिचं नाव नाही कधी विचारलं, पण तिकडे तिकीट काउंटरच्या इथे एक ताई बसते. म्हणजे लिटरली ते असं विचारायचे की दादा आलात? हा, म्हणजे पहिल्या 2 दिवशी नाही, पण 3ऱ्या-4थ्या दिवशी अरे आलात, पुन्हा आलात, चालत आलात? अरे दादा रोपवेने रोजच येत आहे. तर इतकं आता ती ओळख झालेली आहे तिकडे. तर रायगड एक आणि राजगडचं पण तेच की ट्राय करायचं की एका दिवसात 3 सोंडा होतील. कठीण आहे तसं, म्हणजे फार फार तर तुम्ही 2 करू शकता, सुवेळा संजीवनी किंवा सुवेळा पद्मावती. परत बालेकिल्ला चढायचं आहे. बालेकिल्ला, अरे बापरे, मी तर तो काउंटच नाही केला. मी बोललो मी तर 3 सोंडा म्हटलंय, फक्त 3 माच्या म्हटलंय. राजगडचा बालेकिल्ला म्हणजे त्याहून मोठं धाडस आहे. म्हणजे राहायलाच जावं. मी स्वतः ठरवलं होतं की मी राजगडाला गेलो ना तर राहायलाच जाणार, तर अदरवाईज काही जाऊन मला तिथे उगाच माझं मन मारून परत यावं लागेल आणि नंतर कधी वाट बघावी लागेल की बाबा बालेकिल्ला कधी करू किंवा ही माची राहिली ही कधी करू. राहायला नाही, राजगड मुक्कामी करावा. रायगडवर पण दुर्दैवाने मुक्काम बंद झालाय, नाहीतर मला शक्य असेल तर मी रायगडावर किमान 7 दिवस तर राहूच शकतो. मला तर म्हणजे पूर्ण कितीही दिवस राहू शकतो तसं, पण शेवटी पोटा पाण्याचा धंदा आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे पुन्हा तर यावं लागतं. पण रायगड, राजगड आणि जिंजी हे माझ्यासाठी 3 पहिल्या क्रमांकावर अर्थात दुर्गेश्वर, दुसऱ्या क्रमांकावर दुर्गराज आणि 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र बाहेरची मराठ्यांची राजधानी जिंजी, असे माझे 3 पर्याय असते. तू एक विचारलेस पण 3 सांगितले, कारण 3ही जवळचे आहेत. हा ना. आणि त्याची तू म्हटलास की पोटापाण्याच्या गोष्टी होती, तर एक मी वाक्य टाकलं होतं, ते खूप फेमस झालं होतं. म्हणजे प्रत्येक शिवभक्ताला असं वाटतं
की यार पोटापाण्याचा जर प्रश्न सुटला असता ना तर या आयुष्याचा तंबू या रायगडीच ठोकला असता. अरे आयुष्यभर तिथे राहिला असतो महाराजांच्या सहवासात. महाराज कसे होते, त्यांचे गड किल्ले कसे होते, तर रायगडचा प्रत्येक दगड हा महाराजांची आपल्याला आठवण करून देतो. नक्कीच. तिथे गेल्यावर आपण बोलतो की अरे इथून महाराज गेले असतील, इथे उभे असतील, इथून मग त्यांनी खाली जिजाऊंकडे बघितलं असेल, खरंय. या मनोऱ्यामध्ये ते थांबले थांबले असतील, महाराणींसोबत संध्याकाळ अनुभवली असेल, इथे खरंय, झोपले खरंय, असतील. खरंय. जर रायगडावर गेल्यावर ही फील येणं हे प्रत्येक मराठी माणसाला होतच. म्हणजे मला पर्सनली तर असं जाणवतं नेहमी की नाही, मला मग विचार चालू तो जर फील आला नाही ना तर मग तुम्ही पर्यटक आहात. परफेक्ट. तो फील आला तर मग तुम्ही मावळे आहात. बेसिक फरक आहे तो. कारण येतात, शहर येतात. रायगडावर गेलं ना की अंगावर शहर येतात. फक्त तिकडचं नाही, एक म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्ताने फक्त म्हणजे मी माझ्या व्लॉग मध्ये पण म्हटलंय की कृपा करा, विनंती आहे. म्हणजे ना अगदी नम्रपणे मी विनंती करतोय. मी कुठेही अधिकारवाणीनं वगैरे सांगत नाही, मी तितका मोठा नाही. पण महाराजांच्या समाधीच्या इथे कृपा करून कुठलीही गारद, कुठलीही शिवगर्जना, कुठलीही ललकारी देऊ नका. ते आहे ते शक्तिस्थान आहे, बरोबर आहे. तिथे जाऊन तुम्हाला शक्ती अनुभवायची आहे शांतपणे. तिथे जाऊन ध्यान धारणा करायची, मेडिटेशन करायचं आहे आताच्या भाषेमध्ये. महाराजांशी संवाद होतोय का त्याचा प्रयत्न करायचा आहे. ती जागा ललकारीची नाही. महाराज तिथे चिरनिद्रा घेत आहेत आजही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो महाराजांच्या समाधीचा चौतारा आहे ना, तर प्रयत्न करा की तो मूळ चौताऱ्याचा भाग आहे. जर तुम्ही काही ऐतिहासिक संदर्भ पाहिलात, इंद्रजित सावंतांनी त्याबद्दल बरंच लिखाण केलेलं आहे. तर ना आपण ना अनाबदनानं त्या मूळ चौताऱ्यावर पाय देऊन महाराजांचं दर्शन घ्यायला जातोय. तर प्रयत्न करा की ते होणार नाही आपल्याकडून. आणि एकावरून एक असं अवघ्या महाराष्ट्राला कळू दे की समाधीची जागा ही शक्ती मिळवण्यासाठीची आहे. आणि स्फूर्ती मिळवायची असेल तर मग तुम्ही होळीच्या माळावर महाराजांचं शिल्प बसवलेलं आहे, किंवा मग राजदरबारामध्ये, सदर आममध्ये तिथे जाऊन तुम्ही काय मोठ्याने ललकारी द्यायची ती द्या. काय महाराजांबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं ते करा. कारण तिथे स्फूर्ती मिळणार आहे, तिथे ताकद मिळणार आहे. आणि जी शक्ती, मानसिक शांतता जी मिळणार ती समाधीकडे मिळणार आहे. त्यामुळे कृपा करा, दर्शन घ्या की. समाधीवर कोण पाय देऊन जातं? महाराजांना फील करायचंय तिकडे जाऊन. महाराजांकडे जाऊन हात वर करा, असे फोटो काढा, तसे फोटो काढा, गरजेचं नाहीये. कदाचित अनावधानाने माझ्याकडून हे चुका झाल्या असतील, पण ज्या क्षणी हे कळेल की हे चुकीचं आहे, हा जर पॉडकास्ट तुम्ही पाहत असाल, हे ऐकत असाल, तर त्या क्षणापासून तुम्ही ते टाळा. हीच विनंती आहे. आणि आय होप म्हणजे आता लोकांना तेवढं समजायला लागलंय. म्हणजे जे तलवारी घेऊन नाचायचं होतं ते काही जणांना त्यांना तर वाटतं की अरे मी उगाच केलं, किंवा जे राजदरबारामध्ये जे करत होते लोक, असं बऱ्याच गोष्टी होत चालतात आता हळूहळू, लोकांना समजत चाललं. कट्टरता कुठल्याही गोष्टीची ना फार वाईट आहे. म्हणजे कट्टर शिवभक्त वगैरे असं काही नसतं. सूचना स्पष्ट दिल्या गेल्या होत्या की नगरखान्यामध्ये तलवारी नाचवू नका. ती तलवारी नाचवण्याची जागा मुळीच नाही. ज्या दरबारामध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला ती जागा तलवारी नाचवण्याची नव्हती. दुर्दैवानं शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळी तिकडे तलवारी नाचवल्या गेल्या, विभित्सपणे नाचलं गेलं, तर ते चुकीचं आहे. शिवभक्त तोच की जो महाराजांनी या प्रसंगात हे केलं. महाराजांचे हे चांगले गुण होते आणि मला माझ्या आयुष्यात ते आत्मसात करायचे. मला जिथे, ज्या ठिकाणी, ज्या वेळेला, ज्या प्रसंगी वेळ मिळेल तसा प्रसंग असेल त्यावेळी मी महाराज सतत पोचवत राहीन. तो शिवभक्त. साधं गणित आहे. नाही गरज आहे तलवारी नाचवायची, नाही गरज आहे चंद्रकोर लावायची. महाराजांना आयुष्यामध्ये आणलं. मी नेहमी म्हणत असतो की महाराजांची जागा ही कुठल्याही राजकीय व्यासपीठावर नाही आहे, तर ती महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, किंबहुना जगामध्ये जिथे जिथे शिवभक्त पसरलेले आहेत, जिथे जिथे शिवप्रेमी आहेत, त्या सगळ्यांच्या स्टडी टेबलवर आहे. महाराज जेव्हा मनगटात, मनात आणि मेंदूत राहतील तितके महाराज समजत जातील.
त्यामुळे कट्टर शिवभक्त असा काही प्रकार नाहीये. तुम्ही महाराज समजून घ्या, दॅट्स इट. महाराज समजले की तुमची कट्टरता निघून जाईल. सोपं गणित आहे. खरी गोष्ट आहे. आणि दुसरं एक होतं राज्याभिषेकाचाच होतं विषय. लोकांना जातात राज्याभिषेकाला पण गडाची नासधूस करतात. म्हणजे आपण जसं आपण स्टार्टिंगलाच म्हटलो की त्या औरंगजेबाचं स्वप्न आपणच पूर्ण करतोय. मला वाटतं मी तुझंच एक रील पाहिलं होतं राज्याभिषेक दिनाच्या वेळी. बाजारपेठ किंवा हुजूर बाजार किंवा नगरपेठेचा जो प्रकार आहे, तर तिकडे मुलं अक्षरशः त्या दगडांवर उभं राहून वगैरे ते सगळं शूट करणं चालू होतं. शिवराज्याभिषेक म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे आणि तोपर्यंत जर टाइमलाईनचा शोध लागला, टाइम मशीनचा, आणि जर कुठे जायचं असेल तर साहजिक आहे की महाराजांच्या काळात जाण्यासाठीची महाराष्ट्रातल्या तरुणांची अशी रांग असेल. आणि देवा मला इतकं मोठं कर की त्या रांगेमध्ये मला VIP चा पास मिळून मी पहिला जाईन. आणि तो डोळा म्हणजे तो जो काही सगळा सोहळा आहे तो याची देई याची डोळा मला तो अनुभवायचा आहे. आणि मला ना तो फक्त आणि फक्त या नजरेत सामावून घ्यायचा. मी तिथे कॅमेरा वगैरे घेऊन जाणार नाही, मी तो फोटो काढत बसणार नाही ना की मी ते शूट करत बसेन. कारण त्या शूट करण्याच्या नादामध्ये नजरेनं पाहायचं राहून जातं. आणि नजरेनं पाहणं राहिलं की ते मनात उतरवून घ्यायचं, साठवून घ्यायचं राहून जातं. आणि मग तुम्ही विसरता सगळं. आज मला झोपेतून उठवून जरी सांगितलं की रायगडाचं जेवढं तू फिरलायस त्यातलं काय कुठे आहे, तर मला माहिती आहे, कारण ते मी मनात साठवलंय. ठीक आहे, शूट हा भाग एवढ्यासाठी आहे कारण जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आजही म्हणतात ना माझे सबस्क्रायबर की दादा आम्ही तुझ्यासोबत असल्याचा फील येतो. तू जेव्हा म्हणतोस चला तेव्हा असं वाटतं की चला. आणि टेक्नॉलॉजीचा वापर पण केला पाहिजे ना. इन द फ्युचर जेव्हा हे VR आणि AI येणार आहे त्यावेळी आता कसं आहे, एखाद्याला इच्छा खूप आहे जायची पण त्याला तो ऍक्सेस नाहीये. बरोबर. त्याला कुठे तेव्हा त्याचा फायदा होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पिढीनं त्यांचं काम केलेलं आहे. जसं की गोनींनी केलं, गोनी दांडेकरांनी, की ते प्रचंड गड फिरले. त्यानंतर मग प्रके घाणेकर, महेश तेंडुलकर, बाबासाहेब पुरंदरे किंवा इतर जी मंडळी आहेत, दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, ह्या सगळ्या मंडळींनी पुस्तकामध्ये आणलं हे सगळं. बरोबर आहे. त्यांनी पुस्तकात आणलं म्हणून आम्ही आता व्हिडिओत आणू शकतोय. हो ठीक आहे. तर माझं काय होतं की माझे बरेच व्हिडिओ असे फार थोडे लेंदी होतात कारण मी प्रत्येक जागा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं पटकन झटपट नाही होत माझ्याकडून. पण मला माहिती आहे की ते डॉक्युमेंटेशन आहे. कारण अजून 20-25 वर्षानंतर जेव्हा पुढची पिढी काहीतरी त्यांनी वेगळं काहीतरी केलेलं असेल तेव्हा ते रेफरन्स जेव्हा शोधायला जातील तेव्हा त्यांना असा हा व्हिडिओ मिळेल की अरे यात दरवाजा पण दिसतोय, यात हे पण दिसतंय, यात ते पण दिसतंय, अच्छा इकडे ही भिंत होती का त्या वर्षी, 50 वर्षापूर्वी इथे ही भिंत होती. सो त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की तो डॉक्युमेंटेशनचा भाग आहे जो प्रत्येक पिढीने त्यांच्या वेळी केला. आणि तो वारसा खारीच्या रूपात का होईना, खारीचा वाटा आपला त्यामध्ये असावा, या दृष्टिकोनातून हा डॉक्युमेंटेशनचा प्रकार चालू आहे असं मला वाटतं. ह्याच्यावरच मला आठवलं, आम्ही संवर्धनासाठी गेलो होतो एक जागी. आणि संवर्धनासाठी गेलो होतो, मोजकीच पोरं होतो. आणि काम करताना माझ्या मनात विचार आला की अरे हा किल्ला एवढा दुर्गम, इकडे कोणी येत नाही काय नाही, आणि आपण इथं काम करतोय. कदाचित आपण केलेलं काम काही वर्षांनी म्हणजे थोडंसं परत तिथं पाणी साचेल, काय होईल शक्यता माहित नाही, किंवा कोण परत तो पुढं चालवेल की नाही माहित नाही. ह्या गोष्टी रिटर्न येऊन पुढच्या वर्षी परत खोदणं असेल, परत नीट करणं असेल. हे करतोय कशाला आपण? म्हणजे आताच्या पिढीतल्या लोकांना काहीच नाही पडलं. बोललो आपण जर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं की आज क्रिकेटची मॅच आहे, इथे या पाहिजेत लोक बघायला वगैरे, तर 1000 जण येतील. गड किल्ले संवर्धना जेव्हा आपण मेसेज टाकतो तेव्हा किती जण वेळ काढून येतात? हे मी त्या दादाला प्रश्न विचारला, ह्याचा काय म्हणजे भविष्यात काय उपयोग आहे? तर त्यांनी मला उत्तर दिलं की स्वप्नील, आत्ताची जी लोक आहेत ना कदाचित त्यांना हे नाही समजणार, पण 100 वर्षानंतर ज्यावेळी कोणीतरी असेल जो ह्या गोष्टी संशोधन करत असेल किंवा त्या लोकांना जाणीव होईल की बाबा हे खूप गरजेचं होतं, आणि जेव्हा तो मागोवा घ्यायला जाईल तेव्हा ह्या व्हिडिओज असतील किंवा तुम्ही केलेलं काम आहे तर तो आठवण करेल की अरे त्यावेळी ह्या व्यक्तीने केलं ना म्हणून मला आज भेटलंय. खरंय, हे तू जे करतोयस ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रायगडावर नाही आठवलं की रायगडासोबत रायगडाचा घेरा पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुला त्याबद्दल काय वाटतं की तो कितपत लोकांपर्यंत पोहोचायला हवा? रायगडचा घेरा म्हणजे पाहिजे तितक्या प्रमाणात नाही पोहोचलाय.
काही कॉन्टेंट क्रिएटर्सने तो मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः पर्टिक्युलर सिरीज वाळकुंड असेल किंवा वारांगी असेल, तू बऱ्याच ठिकाणी तुझा पण कॉन्टेंट केलेला आणि अशी बरीच म्हणता आहेत की जी लोक पोहोचवत आहेत. ते जास्त वादाचा विषय म्हणून बरेच जण त्यातून लांब पण राहतात. की वादाचं म्हणजे जसं की काही गोष्टीमध्ये काही समाधी आहेत, ते कोणाच्या आहेत त्याच्या नावानं लिहिली, हा. त्यामुळे ते मी त्याला स्वतः व्हिडिओ बनवतो, मला हे दुर्लक्षित चॅलेंजेस आले की आपण काय करतो बाबा, आपण सांगतो स्टेटमेंट नाही देते, हे हा. असं आहे असू शकतं. हा. हे तुमचा विचार आहे की बाबा ह्याच्याकडे कसं बघायचं, पण ऍटलिस्ट मी ते तुमच्या समोर आणलं. बरोबर. तुम्हाला जे माहिती पण नव्हतं ते तुमच्या डोळ्यासमोर दाखवलं की बाबा इथे इथे समाधी आहे. पण ते लोक त्याला वेगळ्या प्रकारे घेतात साहजिक की आहे अरे ना. तू हे असंच का दाखवलंस, तू असंच का बोललास. व्यक्तिवल्ली, जितके व्यक्ती तितके विचार. प्रत्येकाला तुम्ही या जगामध्ये खुश ठेवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनासारखं तुम्ही वागू शकत नाही. तुम्हाला वाटतंय ना की ही समाधी सापडली आहे, हे समाधीचं फुटेज आहे, याच्याबद्दल हे असं म्हटलं गेलेलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचा अभ्यास करा. जे असे रिप्लाय देतील त्यांना. काही लोकांना फक्त त्याची माहिती हवी आहे. ती लोक माहिती घेतात, सॅटिस्फाय होतात, त्यांच्या पुढच्या प्रवासाला लागतात. काही लोकांना जाणीवपूर्वक खोड काढायची असते, तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण त्याचं करायचं असतं. त्यामुळे काही वेळा निगेटिव्ह कमेंट्स येतात. पण लाखभर व्ह्यूज आलेत, 500,000 कमेंट्स आलेत आणि ही एक निगेटिव्ह कमेंट आली आहे, तर प्रेफर करा की त्या 500 कमेंट्स मी वाचेन, ना की ती एक कमेंट वाचेन. आणि वाचली, मला कळली ना, ओके, मला तुझा विषय लक्षात आला, मी पुढच्या वेळीपासून काळजी घेईन. ओके, काही लोक खरंच अभ्यासपूर्वक कमेंट्स करतात की नाही, मला वाटतं दादा हा असा असा विषय असाच आहे, हे असे संदर्भ सांगणं वेगळं आणि त्याला वाद घालणं वेगळं किंवा ते उगाच अरे तू असं, तुला असं शिव्याचार घालून ते काही नाही. मग त्यात निघतच काही नाही ना. डिस्कशन आणि आर्ग्युमेंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वादातून काहीच निघत नाही. संवाद असेल तर गोष्ट वेगळी, तर काहीतरी आउटपुट निघू शकतं. आता आपण जे करतो ते डिस्कशन आहे, बरोबर, आर्ग्युमेंट नाही की तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर का माझा पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर, मला व्हिडिओ दाखवायला आवडतो, तुम्हाला इतिहास दाखवायला आवडतो. हे काय अर्थ? तुमच्या आर्ग्युमेंटला इतिहासात स्थान नाही ना. इतिहासात स्थान आहे पुराव्यांना. हो, राईट. पुरावा सापडला म्हणजे उद्या महाराजांच्या जन्मतिथीबद्दल एखादा प्रबळ पुरावा सापडला तर त्यानुसार इतिहासकार त्याबद्दल हे घेणार, स्टँड घेणार की नाही आता ही तिथी आहे. खरे देवाच्या कृपेने आता जी शेवटची आपल्याला तिथी सापडली आहे त्यानुसार आपण 19 फेब्रुवारीची तारीख आहे. पण उद्या नवीन तिथी सापडली, त्यानुसार तारीख बदलणार, सगळ्या गोष्टी होणार. सो इतिहास हा कधीही स्थिर नसतो. इतिहास जसे जसे पुरावे सापडतात तसा तसा तो बदलतो आणि मग त्या बदलाची तुम्हाला सवय असली पाहिजे किंवा तुम्ही त्याबद्दल तयार असलं पाहिजे, ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ऍक्सेप्टेबल अप्रोच असला पाहिजे की हा ठीक आहे, इतिहासामध्ये हा संदर्भ सापडलाय, आपल्याला तो ऍक्सेप्ट केला पाहिजे. म्हणजे प्रकी घाणेकरांचं यावर मला आठवतं, त्यांची जी पुस्तकं जेव्हा जेव्हा वाचतो मी प्रकी घाणेकरांची, तेव्हा ते लिहिताना खूप मस्त लिहितात की सध्याच्या प्रचलित इतिहासानुसार ही गोष्ट अशी आहे. बरोबर. म्हणजे ते किती केअरफुल लिहितात. हा, मग हळूहळू तेच आहे ना की कोणी असू दे, एकदा त्याचे काय कमेंट्स यायला लागल्यावर माणूस पुढच्या वेळी शहाणा होतो. तो बोलतो की आता मला हे लिहायचंय. कदाचित पहिल्या 3-4 पुस्तकांमध्ये त्यांनी तो जॉनर वापरला नसेल, पण मुळात प्रकी घाणेकर सर स्वतः प्राध्यापक आहेत, त्यांना माहिती आहे. पण मग तुम्ही एका चुकीतून शिकता, पुढच्या वेळी तुम्ही पुस्तकात ते बदल करता, बरोबर की नको हे कॉन्ट्रोवर्शियल होईल, सो बेटर आपण तो वादच काढून टाकू. कारण कुठे त्यात लक्ष घालून बसू ना, बाकीचं आयुष्य असताना त्या वादात कुठे लक्ष घालायचं. सो बेटर एकच, मी सुरुवातीपासून पॉडकास्टमध्ये एकच सांगतो की एकच नियम आहे, महाराजांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, वाद टाळा, जितका संवाद होईल, जितकी चर्चा होईल महाराजांबद्दल तितकी करत राहा. स्वतःला पण सकारात्मक करा, दुसऱ्याला पण सकारात्मक करा, जगाला सकारात्मक करा, कारण महाराज ही फार मोठी ताकद आहे. हो. आता आपण जसं आता एंड होत आल्या पॉडकास्टमध्ये, तर आपला आता एक मला मुद्दा मांडावा असं वाटतो की आमच्या महाडमध्ये ते वाळणकुंडी एक गाव आहे, वाळण गाव आहे, आणि वाळणमध्ये वाळणकुंडी आहे. तर तिथे तू जर गेलास ना तर तुला महाराजांची प्रतिमा ही पर्वतात पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे ते दृश्य इतकं जबरदस्त आहे आणि मला वाटतं की बाबा ही गोष्ट अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडावी, म्हणून मी माझ्या पद्धतीने जेवढे होईल व्हिडिओद्वारे म्हणा किंवा इकडे इतर माध्यमातून म्हणा, मी प्रयत्न केला दाखवायचा आणि खूप जणांना माहिती झाले. पण अजून पण खूप जण आहेत की ज्यांना माहिती नाही. आणि तो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की रायगडाच्या जो रायगड ऍप दिसतो बाजूला, आणि त्या रायगडाच्या जस्ट राईट साईडला
तो डोंगर आहे आणि तिथं तो महाराज आणि रायगड आपल्याला दोन्ही पाहायला मिळतात. म्हणजे एवढ्या जबरदस्त जागा महाराष्ट्रात आहेत आणि त्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला हव्या. मग तुला काय वाटतं, पर्यटन कसं आहे, म्हणजे पर्यटन ह्याला पूरक आहे का ह्याला घातक आहे? नाही, पर्यटन पूरक असलं पाहिजे. कारण साधं गणित आहे की लोकांचा वावर असेल तर सरकारचं लक्ष जातं. कारण त्यांना माहिती आहे की इथे काही घडू शकतं, इथे आपल्याला लक्ष घातलं पाहिजे. बरोबर आहे. जिथे जे दुर्लक्षित आहेत ते पूर्णतः दुर्लक्षित आहेत. माझं म्हणणं काय नेहमी की रायगड, राजगड, लोहगड, त्याच्यानंतर विसापूर, हे कलामतिनीचा सुळका, हरिहर, पेबचा किल्ला, विकटगड असेल किंवा कोथळीगड असेल, तर या ठिकाणी ना लोकांचं जाणं आहे. बरोबर आहे. आणि तिथेच जाणं आहे. रतनगड, कळसुबाई, सांदन व्हॅली, तर ना त्याच्या पलीकडे फक्त तोंडी सांगायला आहेत का 350 महाराजांचे किल्ले? 361 महाराज स्वतः म्हटलं होते की हजेरीला 361 किल्ले आहेत. मग ते 361 किल्ले कधी एक्सप्लोर करणार? बरं, चल सगळेच नाही हो, चला नाही प्रत्येकाला पॉसिबल एवढं सगळं महाराष्ट्रभर फिरणं, पण तुमच्या रेंजमध्ये, पुण्याच्या रेंजमध्ये आज राजगड घ्या. राजगडावर पण जे लोकांचं येणं जाणं आहे ते फार तर शनिवार रविवार आहे. वर्किंग डेला जाऊन बघा, आहे का गर्दी? नाहीये. ठीक आहे, सुट्ट्या आणि या सगळ्या मॅनेज करायचं. आपण मूळ विषयावर येऊ की जितकं पर्यटन वाढेल ना तितकं हे वाढेल, काय जागरूकता वाढेल की हे आहे. सरकारवर प्रेशर राहतं की त्याला ते करायचंय. बरोबर. आता रायगडचा घेरा आपण म्हणालो. आता रायगडला समजा एखादा व्यक्ती फक्त रायगड पाहायला येतोय, तर तिकडचं आता तो भाग तसा पाहायला तर तसा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. फार काही तिकडे विकास झालेला नाहीये. मग तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल? तुम्हाला ते डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजे. तुम्ही रायगडावर आल्यावर जेव्हा गाईड सांगतो की त्या जगदीश्वराची मूळ शाळुंकाई खाली वारंगी गावामध्ये, तर तुम्हाला तो डॉट कनेक्ट करून देता आला पाहिजे की तिथे वारंगीला नक्की जा. खाली रायगडवाडी आहे किंवा हिरकणीवाडी आहे किंवा पलीकडे पाचाड आहे, पाचाडचा कोट आहे. आजही अनेक लोक रायगडावर येतात. रायगडच्या लोकांना पाचाडचा कोट माहिती नाही. अनेक लोकांना, रायगडच्या लोकांना नाही, जे येणारे पर्यटक आहेत थेट रायगडला येतात. महाडवरून आलं तर प्रश्नच उरत नाही. जी लोक पालीवरून येतात किमान दिसतो तरी पाचाडचा कोट. कित्येक लोकांना मी पाहिलं की त्यांना पाचाडचा कोटच नाही माहिती. राईट. मग हे जे सगळं आहे ना, पर्यटनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, हे सगळे डॉट्स तुम्हाला जोडून तुम्हाला पर्यटकांना रोडमॅप द्यावा लागेल की तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये येताय, रायगड किल्ल्याच्या आसपास येताय, तर तुम्हाला काय काय पाहता येईल. त्या वाळणकुंडाला जाऊन तुम्हाला महाराज दिसतात. बरोबर आहे. वारंगीला जाऊन तुम्हाला ती शाळुंका पुढेच आहे आणि फार अंतर पण नाहीये. काही समाध्या आहेत. जे कनेक्टिव्हिटी जर केली ना रायगडला, ते जे वारंगी गाव आहेत तो परत रायगडला जोडलं, इकडे वाळणकुंडीला जोडलं, बरोबर, इकडून शिवतरघळे असेल, तो जर गोल फेरा जर रायगडला कनेक्ट केला ना एकदा रोड्सनी, तर रायगडचं पर्यटन हे खूप मस्त होईल. 100% आणि ते डोळस पण होईल. त्या घेऱ्यामध्ये व्यवसाय येईल. लोक जात आहेत तर लोकांना पाणी लागतं, जेवण लागतं, त्यांच्यासाठीच्या इतर सुविधा लागतात. मग तो व्यवसाय तिथे क्रिएट होईल. व्यवसाय क्रिएट झाला की अर्थात पैसा आला की समृद्धी आली की तुम्ही डेव्हलप्ड होत जाता, इतर सुविधा द्यायला सुरुवात करता. ते कनेक्ट्स नाही आहेत ना अजून पण. ते कनेक्ट्स जेव्हा एकमेकांसोबत होतील तेव्हा तो विकास होईल. अर्थात यामध्ये असं आहे की किल्ला हा काय पर्यटनाचा विषय असू शकत नाही, पण किल्ल्याचा खालचा भाग हा पर्यटनाचा विषय होऊ शकतो. किल्ल्याकडे जाताना तुम्ही पर्यटक ही ओळख विसरून तुम्ही महाराजांबद्दल निस्सीम प्रेम असलेला व्यक्ती म्हणून वर जायचं, पुन्हा गड उतार व्हायचा आणि पुन्हा पर्यटक म्हणून इतर गोष्टी फिरायला जायचं. एवढं साधं तत्व आहे. आलं लक्षात? तर त्या सगळ्या गोष्टी होणार. त्याच्यामुळे पर्यटनामुळे याला धोका नाहीये, आहे तो फायदा आहे, पण तो करून कसा घ्यायचा. डोळस पर्यटन हवं की त्यातून अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो, अशा पद्धतीने व्यवसाय उभा करू शकतो. खरी गोष्ट आहे. येत्या काळात मला जर पॉसिबल झालं तर दुर्ग म्हणजे गडकोटांच्या माध्यमातून कसा रोजगार निर्माण करता येईल याच्याबद्दल काहीतरी करण्याचा विचार चालू आहे. नियोजन नक्कीच अंतिम टप्प्यात आहे. जसं पूर्ण होईल तसं मी सगळ्यांसमोर येईन त्या बाबतीत. आणि त्यात शेवटचा माझा तुला एकच विचारणं आहे की भारत हा युथचा देश आहे. आपल्याकडे खूप तरुण मुलं आहेत. बरोबर. महाराष्ट्रात पण खूप तरुण मुलं आहेत. तर महाराजांचा कुठला वारसा त्यांनी पुढे घेऊन जावा असं तुला वाटतं तरुणांनी?
महाराजांचा कुठला वारसा पुढे घेऊन जावा? यादी खूप मोठी आहे ना, त्यामुळे प्रश्न पडेल. सो बेटर आपण काय करूया, जिथून सुरुवात केली अख्ख्या पॉडकास्टवर मध्ये मध्ये मी तेच वाक्य जे पेरत गेलो तेच वाक्य मी एंडला सांगेन. कुठला वारसा पुढे न्यावा, कारण तो सगळ्याच नेण्यासारखा आहे. काय करू नये याबद्दल आपण बोलूया, की चुकीच्या गोष्टींबद्दल वाद करत जोवर तुम्ही इतिहासकार नाही आहात, अभ्यासक नाही आहात त्या गोष्टीचे, कारण अभ्यासकाला तो वाद करणंच आहे. सामान्य तरुण म्हणून, मी महाराष्ट्रातला सामान्य तरुण म्हणून, मला महाराजांबद्दल काही जर निगेटिव्ह गोष्टी क्रिएट केल्या जात असतील, वाद तयार केले जात असतील, तर मला तो लांब राहायचं आहे. मला वाद, तिथी, तारीख, मला वादात नाही पडायचं, मला महाराजांसाठी काम करायचं आहे. ठीक आहे. अन्यथा जे काही इतर चुकीचे प्रकार घडतात, तलवारी नाचवणं आणि तो त्रास आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यापासून बाहेर राहायचं आहे. कारण वारसा काय पुढे न्यायचा आहे, तर तो सगळ्याच न्यायचा आहे की महाराजांचा वारसा. काय करायचं नाही यावर जेव्हा आपण बोलू ना, तेव्हा जास्त प्रगल्भता आपल्या तरुणांमध्ये येईल. आणि आपल्या तरुणांमध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे भारत जितका तरुण देश आहे तितका महाराष्ट्र तरुण राज्य सुद्धा आहे. आणि आज अवघ्या देशाला माहिती आहे की महाराष्ट्र आज देश चालवतो. दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की महाराजांवरून किंवा कुठल्याही महापुरुषावरून जर कोणी तुमची माती भडकवत असेल, तर मित्रा, तो महापुरुष तुझ्या इथे आहे. कोणी त्याचा अपमान केला म्हणून त्याची उंची कमी होत नाही. त्यामुळे त्याची उंची कशी तुम्ही कोण त्याची उंची मोजणार आहे? त्या नादामध्ये तुम्ही जी एकमेकांची डोकी फोडता ना, आणि त्याच्या ज्या केसेस पडतात, त्यामध्ये तुमचं आयुष्य निघून जाईल. पण त्याऐवजी जर महाराजांचे विचार किंवा तुमच्या दृष्टीने जे तुमचे जे आता काय की समाजाचे महापुरुष झालेत ना, आमचे महाराष्ट्राचे असे कोण नाही आहेत. आम्ही शब्दाला म्हणतो फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, पण मग तुमचा वंजारी समाज म्हटला की आमचे एक हे आहेत, आपला बौद्ध समाज म्हटला की आमचे एक महापुरुष आहेत, आमचा मराठा समाज म्हटला की आमचे एक महापुरुष आहेत. तो प्रॉब्लेम झालाय ना आपल्या इथे. सो बेटर आपले जे महापुरुष आहेत ना, आपले इथे आहेत, त्यांनी जी वाट दिली आपण त्याच्यावर चालूया. आपल्याकडे इथले तिथे न्यायला आपल्याला बरीच लोक येतील. आपण त्यांना म्हणू की एक काम कर, तू ये आमच्यासोबत, तुझी ताकद तू इथे लाव. आमची माती भडकवण्यापेक्षा तू महाराजांचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांग, तू आंबेडकरांचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांग, तू महात्मा फुलेंचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांग, तू लोकमान्य टिळकांचा विचार कसा पुढे नेता येईल सांग, सावरकरांचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांग. बाकीचं नको सांगू. काय चुकीचं झालं, कोणी काय केलं ते राहू दे बाजूला. चांगलं त्यातलं घेऊ ना, सातगणी ते चांगलं घेऊ. वाईट, माणूस कुठलाही परिपूर्ण नाहीये हो, माणूस कुठलाही परिपूर्ण नाहीये. त्याला जितके त्याचं कौतुक करणार आहेत तितकंच विरोध करणार आहेत. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांना विरोध नाहीये महाराष्ट्रात. ठीक आहे, बाहेर काही प्रमाणात काही चुकीच्या गोष्टींचं उदात्तीकरण करून तो विरोध निर्माण केला जातो. मग तो सुरतमध्ये असेल, नाहीतर मग तो कर्नाटकाच्या त्या गडीमध्ये असेल, तो प्रकार घडवला जातो. पण मग तेच मी म्हणतोय की 100% चांगलं बोलणारे कोणीच नाहीयेत, तुम्हाला विरोध होणार. सो बेटर आपण असे अनुयायी बनू प्रत्येक महापुरुषाचे की ज्याच्यामध्ये माझं एकमेव काम असेल की मी त्याचे विचार पुढे नेईन आणि मी त्या विचाराच्या माध्यमातून स्वतः पुढे जाईन आणि माझे 4 लोकांना सोबत घेऊन पुढे जाईन. धन्यवाद दादा, तू आपल्या पॉडकास्टवर आलास. शेवटचा मेसेज नक्कीच आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना पोहोचेल आणि ते ऐकतील आणि तो तसाच पुढे घेऊन जातील. तर धन्यवाद तुझं की तू आपल्या पॉडकास्टवर आलास. मनापासून आभार. जय शिवराय. जय शिवराय. जय शंभूराजा. जय शंभूराज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आजचा एपिसोड खूप मस्त झाला. म्हणजे पर्सनली मला खूप इच्छा होती की प्रथमेश दादांनी यावं, आपल्या चॅनलवर लोकांना गाईड करावं, कारण मी खूप आधीपासून त्याचा कंटेंट पाहत आलोय. गोष्टी त्याला ज्या त्यांनी केल्यात त्या मी बघत आलोय आणि मला खूप आवडायचं त्याचं कंटेंट. आणि त्यामुळे जेव्हा मी ही पॉडकास्टची कन्सेप्ट जेव्हा आणली तेव्हा मला वाटलं की ह्यांनी काहीतरी आपल्या पॉडकास्ट चॅनल यावं, आणि तो आला आणि तुम्हा सगळ्यांना जी माहिती दिली ती अत्यंत उपयोगाची होती. आणि पर्सनली महाराजांचे जे विचार त्यांनी जे मांडले, खरंच आजच्या पिढीने आपल्या
अंगीकृत आणायला पाहिजेत. महाराजांविषयीचे जे व्हिजन त्यांनी दाखवलं ते खरंच आपल्या महाराष्ट्राने अवगत करायला हवं. आणि आय होप तुम्ही सगळेजण ह्या पॉडकास्ट नंतर नक्कीच त्या गोष्टी कशा घडतील ज्या कामाला लागाल आणि उगाच वादामध्ये न अडकता महाराजांसाठी ॲक्च्युअलमध्ये काय गरजेचं आहे ते तुम्ही करायला सुरुवात कराल. आणि पुन्हा एकदा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जेवढे तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवाल तेवढे चांगले चांगले गेस्ट अजून आपल्या चॅनलवर आपण आणू शकतो आणि तुम्हाला अजून जास्त माहिती देऊ शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.